राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये 26 आणि 27 डिसेंबरला पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता आहे। लातूर महापालिकेने मोहीम हाती घेत मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमण हटवलेलं आहे। चोख पोलीस बंदोबस्तात मुख्य बाजारपेठेतील सगळी अतिक्रमणं पालिकेने हटवली आहेत। रब्बी हंगामासाठी धरण गावातील शेतकऱ्यांना गिरणा धरणातून 3 आवर्तनं सोडली जात आहेत, परंतु डिसेंबर महिना संपत आला तरी सुद्धा पाण्याचं आवर्तन न सोडल्यामुळे शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीचं संकट ओढावलेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाला भेटत निवेदन दिलं आहे। गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये ढगाळ वातावरण आहे, त्याचाच फटका पिकाला बसतोय। ढगाळ वातावरणामुळे थंडी नसल्याने गव्हाची वाढ थांबलेली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांवरती मोठं संकट ओढावलं आहे। धानाला गेल्या वर्षीप्रमाणेच हेक्टरी 20,000 रुपये बोनस मिळणार आहे, मात्र 25,000 रुपये हेक्टरी बोनस न दिल्याने विरोधकांकडून टीका केली जाते। धाराशिवमध्ये सध्या भाजीपाल्याचे दर काही प्रमाणात कमी झालेले आहेत, तरी भाजीपाल्याचे फोडणीसाठी लागणारा लसूण मात्र 400 रुपयांवरती गेलेला आहे। लसणाची आवक सुद्धा कमी झाल्याने भाव वाढल्याचं सांगितलं जात आहे। वाशिम जिल्ह्यात मागील 2 महिन्यांपासून हरभऱ्याच्या दरामध्ये चांगलीच वाढ झालेली आहे। बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याचे दर 7,000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचले। जालना जिल्ह्यामध्ये मोसंबी उत्पादक शेतकरी सध्या मोसंबीच्या घसरलेल्या भावांमुळे चिंतेत आहेत। एरवी 25 ते 30,000 क्विंटलचा भाव असलेल्या मोसंबीला सध्या मात्र थंडीमुळे 1,000 ते 1,500 रुपयांचा भाव मिळतोय। अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला प्रति क्विंटल 3,800 ते 3,950 रुपये दर मिळालेला आहे। या दरामुळे शेतकरी त्रस्त झालेला आहे, त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत आला आहे। अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यात अनभोरा इथे 30 फूट खोल विहिरीमध्ये पडलेल्या 2 नीलगाईंना रेस्क्यू करण्यात यश आलंय। सवलत देऊन सुद्धा वसुली होत नसल्याने नाशिक महानगरपालिका नववर्षात ॲक्शन मोडमध्ये येणार आहे। थकबाकीदारांना आणि नळ कनेक्शन धारकांना जप्तीच्या नोटीस बजावणार आहे। सूर्या नदीवरील केसेसरी भोवाडी इथे पूल नसल्यामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांना पाण्याच्या प्रवाहातून धोकादायक प्रवास करावा लागतोय। लाकडी तराफ्याचा आधार घेत विद्यार्थी जीवघेणा प्रवास करत आहेत। बीडमधील केश तालुक्यातील होळ आडस या रस्त्याच्या कडेला एक उसाच्या फडामध्ये 3 महिन्यांचं जिवंत बाळ आढळून आलेलं आहे। या बाळावरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून त्याला शेतात कुणी सोडलं याचा शोध घेण्यात येतो आहे। यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातून सहस्त्रकुंडाजवळ असलेल्या कोल्हापुरी बंधारा डिसेंबर महिन्यातच कोरडा पडलाय, त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील गहू, चणा या पिकाला पाणी मिळत नसल्यामुळे पीक धोक्यात आलेलं आहे। सिंचनासाठी नदी पात्रामध्ये पाणी सोडण्यात यावं अशी मागणी तर शेतकरी करतायत। खेडमधील नारंगी नदीमध्ये पुन्हा दुसऱ्या दिवशी गोवंश जनावरांचे अवशेष सापडल्यामुळे हिंदू संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या। हिंदुत्ववादी संघटनांनी उद्या खेड बंदचं आवाहन केलं आहे। भोरमधील डोंगरांवरती वाघजाई फीडवरील मुख्य वाहिनीचा विजेचा खांब कोसळल्याने वीज पुरवठा खंडित झालेला होता, मात्र 1.5 तास पायपीट करत महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी 10 गावांचा वीज पुरवठा सुरळीत केला। अहिल्यानगर MIDC मधील रस्त्यांची स्थिती खराब झालेली आहे। 2 वर्षांपूर्वी नव्याने बनवलेले रस्ते पुन्हा खड्ड्यांनी भरलेले आहेत, त्यामुळे रस्ते दुरुस्त करण्याची मागणी केली जाते। येवल्यामध्ये नायलॉन मांजामध्ये अडकून जखमी होण्याच्या घटना अजून सुद्धा सुरू आहेत। गळ्यामध्ये मांजा अडकून मोटरसायकलवरून जाणारा शिक्षक हा जखमी झाला। बीडमधील माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ 9 जानेवारीला महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायत 1 दिवसासाठी बंद ठेवण्यात येणार आहेत। अखिल भारतीय सरपंच परिषदेने हा निर्णय घेतला आहे। चिपळूणमध्ये महापुरापासून संरक्षण मिळावं यासाठी भव्य बंधारा बांधण्यात येणार आहे। 2005 मध्ये बंधारा तुटल्यानंतर तब्बल 20 वर्षांनी पुन्हा बंधाराच्या कामाचा शुभारंभ करण्यात आलेला आहे। यासाठी 20 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये महसूल कर्मचाऱ्यांची 224 पदं रिक्त आहेत, त्यामुळे नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय। त्यामुळे सरकारने या भरतीकडे लक्ष द्यावं अशी मागणी नागरिक करतायत। दिव्यांग बांधवांच्या हक्काचा 5% निधी पूर्ण मिळावा या मागणीसाठी मंचरमध्ये दिव्यांग बांधवांनी पंचायतकडे निवेदन दिलेलं आहे। दिव्यांग बांधवांच्या या मागणीला मुख्याधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय। निधीमध्ये वाढ करण्यात येणार असल्याचं आश्वासन सुद्धा दिलं आहे।
सोलापूरमधून धावणाऱ्या प्रमुख 100 रेल्वे गाड्यांचा वेग ताशी 110 ते 130 किलोमीटर करण्याचा निर्णय मध्य रेल्वे यांनी घेतलेला आहे. प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवलेला आहे. येत्या 8 दिवसात मंजुरी मिळणार आहे. पुण्यात मध्यधुंद डंपर चालकाने फुटपाथवरील 9 जणांना चिरडल्याने भीषण अपघात झालेला आहे. या भीषण अपघातामध्ये 3घांचा जागीच मृत्यू झाला असून 6 जणांची प्रकृती गंभीर आहे. पुण्याच्या वाघोलीमध्ये अपघातात ज्यांचा मृत्यू झाला त्यांचे नातेवाईक आक्रमक झालेत. वाघोलीच्या मुख्य चौकात झोपून त्यांनी वाहतूक अडवलेली आहे. आम्हालाही मारून टाका असा आक्रोश यावेळेला कुटुंबियांनी केला. पुण्यातील पीएमपीएलच्या चालकाचा प्रताप समोर आलेला आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या बसचा विचित्र अपघाताचा व्हिडिओ समोर आलेला आहे. या अपघातामध्ये चालकाने अचानक ब्रेक दाबल्यामुळे अपघात झालेला असून बसची काच फुटली. बुलढाण्यातील लोणार ग्रामीण रुग्णालयाला भीषण आग लागली होती. या आगीमध्ये एका रुग्णाचा होरपळून मृत्यू झालाय. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. हिंगोलीच्या वसमत शहरामध्ये भरधाव वेगातील एक कार दुकानामध्ये शिरलेली आहे. दुर्घटनेमध्ये 2 जण जखमी झालेत. अपघाताचा हा सगळा थरार सीसीटीव्हीत कैद झालाय. मावळमधील प्रतिशिर्डी इकडे भरधाव ट्रकवरील ताबा सुटल्याने अपघात झालेला आहे. ट्रक उलटल्याने कार आणि दुचाकीचं मोठं नुकसान झालंय. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तुळजापुरात भंगाराच्या दुकानाला भीषण आग लागलेली आहे. या आगीमध्ये लाखो रुपयांचं भंगाराचं साहित्य जळून खाक झालेलं आहे. आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. यवतमाळच्या सारस्वत चौकातील मुकुंद कळसपूरकर यांच्या वाड्यातील घराला अचानक आग लागलेली आहे. त्यामुळे घरातील सागवान लाकूड आणि इतर साहित्य पूर्णपणे जळून खाक झालंय. वसईमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत असून कुत्र्याने तब्बल 21 जणांचा चावा घेतल्याची नोंद रुग्णालयात करण्यात आलेली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे. वाशिमच्या नागपूर संभाजीनगर महामार्गावरील चांडस इथे वळणावरून जात असताना ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट वेल्डिंग वर्कशॉपच्या दुकानामध्ये घुसलेला आहे. सुदैवाने दुकान बंद असल्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सांगलीच्या रत्नागिरी नागपूर महामार्गावरती चालत्या सीएनजी कारने पेट घेतलेली आहे. यानंतर स्फोट होऊन लागलेल्या आगीमध्ये चालकाचा होरपळून मृत्यू झालाय. परभणीतील घटनेसह अमित शहांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ परांडा शहरामध्ये आंबेडकरी अनुयायांनी विराट आक्रोश मोर्चा काढलेला आहे. यावेळेला शहांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा करण्यात आली. परभणीतील घटनेसह शहांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ धरणगावामध्ये आंबेडकरी समाजाने मोर्चा काढला. यावेळेला शहांनी देशाची माफी मागावी अन्यथा राजीनामा द्यावा अशी मागणी केली. माजी सरपंच यांच्या हत्येप्रकरणी बहुजन विकास अभियान हे आक्रमक झालेला. यावेळेला हत्याप्रकरणी सीआयडी मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आणि आरोपीला कठोर शिक्षा करावी ही सुद्धा मागणी केली. ठाण्यामध्ये महाविकास आघाडीने आंदोलन केलेलं आहे. गृहमंत्री अमित शहांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करत शहांच्या राजीनाम्याची मागणी केली. परभणी बीडमधील घटना तसंच अमित शहांच्या वक्तव्याविरोधात शरद पवार गटाने जळगावात आंदोलन केलेलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात कोणीच नसल्यामुळे कार्यकर्त्यांनी दालनासमोर ठिय्या मांडलेला आहे. मात्र नंतर तहसीलदार आल्यानंतर आंदोलन मागे घेत त्यांनी निवेदन दिलं. पुणतांबा गावामध्ये 8 दिवसात 2 मंदिरातील मूर्तींची विटंबना झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. त्यामुळे पुणतांबा ग्रामस्थ हे आक्रमक झालेत. आरोपीला न पकडल्यास ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. जळगावात आमदार सुरेश भोळे यांच्या विरोधामध्ये वंचित बहुजन आघाडीने निदर्शनं केलेली आहेत. पालिकेतील मागासवर्गीय अधिकाऱ्यांवरती खोटे आरोप लावल्याचा त्यांनी निषेध केला. जहाल माओवादी असलेला प्रभाकरला छत्तीसगड पोलिसांनी अटक केली आहे. प्रभाकरवरती 50 लाखांहून अधिकचं बक्षीस आहे. 150हून अधिक गुन्हे दाखल असलेल्या प्रभाकरला अटक केल्यामुळे माओवाद्यांच्या संघटनेला मोठा हादरा बसला आहे. कंपनीचा लोगो वापरत बनावट खताचा साठा आणि विक्री केल्याप्रकरणी पाटसमधील दुकानावरती गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. दुकानावरती छापा टाकत 1,17,000चा मुद्देमाल जप्त केला आहे. पनवेलमध्ये एका व्यक्तीने चोरीच्या उद्देशाने एका महिलेला गळा आवळून खून केलेला आहे. खून केल्यानंतर इस्माने महिलेच्या अंगावरील सगळे दागिने आणि 2 लाखांचा मुद्देमाल जप्त चोरी केलेला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल केलेला असून तपास सुरू आहे. भिवंडीतील कोणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये साई अपार्टमेंटमध्ये बेकायदेशीरपणे वास्तव्यास असलेल्या 4 बांगलादेशींना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. त्यांच्याकडून 40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
उदगीर ग्रामीण पोलिसांनी सापळा रचत गुटख्यासह 18,66,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. ग्रामीण पोलिसांनी कारसह आरोपीला ताब्यात घेतलाय. बेळगावातील हिंडलगा कारागृहातील धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. पैशाच्या बदल्यात कैद्यांना हवं ते करण्याची सूट देण्यात येते. कारागृहातील पोलिसांचा पैसे घेतानाचा व्हिडिओ सध्या समोर आला आहे. राहुल गांधी यांनी सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यू प्रकरणामध्ये गंभीर आरोप केलेला आहे. दलित असल्यामुळे सूर्यवंशींची हत्या करण्यात आली आहे. सोमनाथ सूर्यवंशीला पहिली मारहाण केली, त्यानंतर पोलीस कस्टडीत हत्या करण्यात आली असा गंभीर आरोप राहुल गांधींनी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींच्या परभणी दौऱ्यावरून हल्लाबोल केलेला आहे. राहुल गांधी केवळ राजकीय हेतूने परभणीत आले होते, केवळ द्वेष निर्माण करायचा हाच त्यांचा हेतू होता असा आरोप फडणवीसांनी केला आहे. सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू जर मारहाणीमुळे झाल्याचं समोर आलंय तर कठोर कारवाई करणार अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली. संजय शिरसाटांनी राहुल गांधींवरती निशाणा साधलेला आहे. राहुल गांधी केवळ राजकारण करण्यासाठी परभणीत आलेत. कोण मेलं कोण गेलं याचं त्यांना काही देणं घेणं नाही. फक्त पक्षाचं भांडवल करायचं आणि ड्रामा करायचा एवढंच त्यांचं ध्येय आहे असा हल्लाबोल शिरसाटांनी केलेला आहे. तर राहुल गांधींच्या नौटंकीला लोक भीक घालणार नाहीत असा टोलाही लगावला आहे. नारायण राणेंनी राहुल गांधींवरती निशाणा साधलेला आहे. राहुल गांधींना बाबासाहेब आंबेडकर कधी कळले नाहीत, केवळ निळ्या रंगाचे कपडे घातले म्हणजे आंबेडकरवादी होत नाही असा खोचक टोला लगावलाय. राहुल गांधींनी परभणीत येत सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची भेट घेतलेली आहे. यावेळेला राहुल गांधींनी सूर्यवंशी कुटुंबियांचं सांत्वन केलंय. संतोष देशमुख हत्या प्रकरणात संजय शिरसाट यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतलेली. या भेटीनंतर शिरसाट यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केलंय. 28 डिसेंबरच्या आधी पोलीस सर्व आरोपींना अटक करतील असा दावा संजय शिरसाटांनी केलेला आहे. तर या प्रकरणातील तपासासंदर्भात पोलीस अधीक्षकांना सूचना केलेल्या आहेत अशी माहिती त्यांनी दिली. मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांनी धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून बाहेर काढावं, त्यांची चौकशी करावी, तरच संतोष देशमुख यांना न्याय मिळेल अशी मागणी नाना पटोलेंनी केली. माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. आरोपींना कठोर शासन झालं पाहिजे यासाठी फडणवीसांकडे पाठपुरावा करणार असल्याचं नरेंद्र पाटील यांनी देशमुख यांच्या कुटुंबियांना सांगितलं. मसाजोगचे मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधार यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतलेली आहे. यावेळेला बीड जिल्ह्याचं पालकत्व देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे घ्यावं असं अंधार यांनी म्हटलंय. राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळेला संतोष यांना न्याय मिळवून देऊ सरकार त्यासाठी पाठीशी आहे असा विश्वास मेघना बोर्डीकर यांनी दिलाय.